हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSCची प्रोफाईल कशी अपडेट करावी याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे। बघा, कुठलाही MPSCचा फॉर्म भरण्यासाठी अगोदर आपल्याला प्रोफाईल क्रिएट करावी लागते। प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर संपूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर ती प्रोफाईल लॉक करावी लागते आणि ती लॉक केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अर्ज करता येतो। पण बऱ्याच वेळा मागच्या वर्षी आपण फॉर्ममध्ये काही वेगळं लिहिलेलं असतं आणि आता आपल्याला ते बदलवायचं असतं। म्हणजेच काय, तर आपल्याला प्रोफाईल अनलॉक किंवा अपडेट करायची असते, तर ती कशी करावी हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप छोटा असेल, त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन किंवा एक्झॅक्ट ट्युटोरियल देखील तुम्हाला मिळेल। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, MPSCची प्रोफाईल अनलॉक आणि अपडेट करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे। ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वेबसाईट टाईप करायची आहे mpsconline.gov.in। ही वेबसाईट इथे टाईप करायची आणि एंटर करायचं। वेबसाईट जशी तुमची ओपन होईल तसं तुमच्यासमोर हे वेब पेज ओपन होईल, mpsconline.gov.in। काळजीपूर्वक टाकायची। हीच लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला प्रोफाईल कशी फिल करायची यासंबंधी व्हिडिओ बघायचा असेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही बघू शकता की प्रोफाईल कशी भरायची किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे असतं ते कसं करायचं। बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला मे बी हे पेज दिसेल। हे पेज दिसल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला प्रोफाईल अपडेट किंवा अनलॉक करायची आहे, याचाच अर्थ तुमचं MPSCच्या वेबसाईटवरती ऑलरेडी खातं आहे आणि तेच तुम्हाला लॉग इन करून ते अपडेट करायचं आहे। जर तुम्हाला नव्याने अकाउंट बनवायचं असेल तर त्यासाठी दुसरा वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देईल। बघा, इथे लॉग इनचं पेज येतं। लॉग इन करायचं, बेसिकली तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे एक कॅप्चा कोड येईल, तो कॅप्चा कोड ॲज इट इज तिथे टाकायचा आहे। जे काही त्याच्यामध्ये अंक असतील ते जशाच तसे भरायचे आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा, इथे लॉग्ड इन सक्सेसफुल आलेला आहे आपल्याला, म्हणजे तुमची प्रोफाईल लॉग इन झालेली आहे। आपला बेसिकली या व्हिडिओचा मुद्दा आहे अपडेट किंवा अनलॉक कशी करायची। त्यासाठी आपल्याला माय अकाउंट या सेक्शनमध्ये जायचं आहे। बघा, इथे माय अकाउंट तुम्ही बघू शकता। तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची इथे प्रोफाईल समरी दिसेल आणि तुमचे ॲप्लिकेशन्स दिसतील। प्रोफाईल समरीमध्ये बघा, तुम्हाला अपडेट और अनलॉक प्रोफाईलचा एक ऑप्शन आहे की जिथे क्लिक करून तुम्ही प्रोफाईल अनलॉक करून अपडेट करू शकतात। त्यासाठी तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुमचा मोबाईल नंबरला जो OTP येईल तो OTP तुम्हाला टाकावा लागेल। लगेचच तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येणार आहे ॲज अ SMS। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा, अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची प्रोफाईल अनलॉक झालेली असेल आणि प्रोफाईलमधील ज्या काही संपूर्ण 6 स्टेप्स आहेत त्या आता एडिट करता येतील। येथे तुम्ही कुठलाही चेंजेस करू शकता जो तुम्हाला करायचं असेल, कुठलंही अपडेशन असेल एखाद्या माहितीचं ते करू शकतात आणि प्रोफाईल पुन्हा लॉक करून फॉर्म भरू शकतात। तर हीच एक सिंपल मेथड होती की ज्याच्याने तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकतात। आता इथून बघा, तुम्ही स्टेप चेंज देखील करू शकतात। स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 सगळ्या ज्या आहेत त्या स्टेप्स तुम्ही कंप्लीट करून पुन्हा प्रोफाईल लॉक करू शकतात, म्हणजे तुमची प्रोफाईल अपडेट होऊन जाईल। ओके, प्रत्येक फॉर्म भरण्याच्या वेळी हे चेक करायचं की काही आपल्याला बदल करायचे आहेत का, कारण दरवर्षी आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला काही डॉक्युमेंट्स आपले एक्सपायर होतात, पुन्हा नव्याने टाकावे लागतात। त्यामुळे ही स्टेप करणे गरजेचं असते। ओके, सो अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट किंवा अनलॉक करू शकतात आणि MPSCचा अर्ज करू शकतात। प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।